नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महा टी 2026 म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा 2026ची तयारी करत असाल तर आजचा हा सेशन आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. मित्रांनो, या सेशनला आपण बालमानसशास्त्र म्हणजेच CDP या विषयावरील मागील पेपरला आलेले प्रश्न सखोल विश्लेषणासह कॉन्सेप्टनुसार पाहणार आहोत. मित्रांनो, आजचा हा सेशन पेपर 1 आणि पेपर 2 ची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी असणार आहेत. मित्रांनो, परीक्षा 21 जून 2026ला आहे. फक्त 80 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत. मित्रांनो, मग या वेळेच्या आत आपल्याला बालमानसशास्त्र या विषयावरील 30 पैकी 30 गुणांची तयारी या ठिकाणी आपल्या या यूट्यूब चॅनलवरती करता येणार आहेत. मित्रांनो, आपण या यूट्यूब चॅनलवरती 2 प्रकारचे व्हिडिओज अपलोड करणार आहोत. मित्रांनो, आपण बालमानसशास्त्र याचा संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये अपलोड करत आहोत. सोबतच आणि ही PYQ एक्सप्लेनेशन सिरीज सुद्धा आपण सुरू केलेली आहे. मित्रांनो, क्लास आवडलं तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. चला मग बघूया प्रश्न परीक्षेला कशा पद्धतीने विचारले जातात. पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. मित्रांनो, बघा प्रश्न काय दिलेला आहे. महत्त्वाचे प्रश्न असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नांचा सखोल विश्लेषण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो. ओके, मग आता बघा पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांच्या संपादनाची म्हणजे अचिव्हमेंट केवळ गुणांकन न करता त्यांच्यातील त्रुटी शोधून त्या दूर करण्यासाठी कोणत्या प्रकारचे मूल्यमापन सर्वात प्रभावी ठरते. मित्रांनो, मूल्यमापन म्हणजे असेसमेंट हे सर्वात प्रभावी कोणत्या प्रकारचे ठरते, तर आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो. निदानात्मक मूल्यमापन, यालाच इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा डायग्नोस्टिक असेसमेंट. मित्रांनो, ही जी निदानात्मक मूल्यमापन आहे ही विद्यार्थ्यांच्या संपादनाचे केवळ गुणांकन न करता त्यांच्यातील त्रुटी शोधून त्या दूर करण्यासाठी या प्रकारची मूल्यमापन पद्धत ही सर्वात प्रभावी ठरते. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यावरती परीक्षेला भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहेत. आता स्पष्टीकरणामध्ये बघा महत्त्वाचे पॉईंट काय दिलेले आहेत. तर मित्रांनो, जशी डॉक्टर रोगाचे निदान म्हणजे डायग्नोसिस करतात, तसेच शिक्षक विद्यार्थ्यांच्या शिकवण्यातील नेमक्या अडचणी किंवा लर्निंग गॅप्स शोधण्यासाठी हे मूल्यमापन करतात. आता तुमचे पॉईंट क्लिअर झाले असतील. डॉक्टर जसे रोगाचे निदान करतात, तसेच शिक्षक हे जे आहे हे विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील जी नेमक्या अडचणी काय आहेत किंवा लर्निंग जे गॅप आहे ते शोधण्यासाठी हे मूल्यमापन करतात. या मूल्यमापनाला निदानात्मक मूल्यमापन म्हणतो. मित्रांनो, आपण हे रेमेडियल टीचिंग म्हणजे उपचारात्मक अध्यापन करण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. बघा, महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ओके, आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 बघा काय दिलेला आहे. मित्रांनो, प्रश्न असा केलेला आहे की अध्ययनासाठी आकलन म्हणजे असेसमेंट फॉर लर्निंग ही संकल्पना खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो. रचनात्मक मूल्यमापन म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, अध्ययनासाठी आकलन ही संकल्पना याच्याशी संबंधित आहे रचनात्मक मूल्यमापनशी. यालाच असेसमेंट ऑफ लर्निंग आपण म्हणत असतो. मित्रांनो, ठीक आहे, लक्षात ठेवा. आता यावरची महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे. तर असेसमेंट फॉर लर्निंग म्हणजे शिकवण्याच्या प्रक्रियेदरम्यान केले जाणारे मूल्यमापन. हे बघा, ही जी आहे असेसमेंट फॉर लर्निंग ही जी आहे हे मित्रांनो शिकवण्याची जी प्रक्रिया आहे याच्या दरम्यान केले जाणारे हे मूल्यमापन आहे. याचा उद्देश विद्यार्थ्याला फीडबॅक देऊन त्याच्या शिकण्याच्या पद्धतीत सुधारणा करणे असा होतो किंवा हा होतो. ओके, पॉईंट क्लिअर झाले असतील तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 3 बघा काय दिलेला आहे. प्रश्न असा केलेला आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 NEP 2020 नुसार इयत्ता 5वी पर्यंतच्या शिक्षणाचे माध्यम काय असावे. मित्रांनो, या प्रश्नाचा अचूक उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो. मातृभाषा किंवा स्थानिक भाषा, मदर टंग और रिजनल लँग्वेज. हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणजे NEP नुसार इयत्ता 5वी पर्यंतच्या शिक्षणाचे माध्यम असायला पाहिजे. ओके, कोणती तर मातृभाषा आणि स्थानिक भाषा. क्लिअर झालं. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात क्लिअर करूया. बघा काय दिलेलं आहे. शॉर्टमध्ये स्पष्टीकरण आहे परंतु महत्त्वाचे आहे, आपले डाऊट क्लिअर होतात मित्रांनो यामुळे. ओके, तर बघा काय दिलेलं आहे. NEP 2020 नुसार बालकाच्या सुरुवातीच्या वर्षात संकल्पनाचे स्पष्टीकरण मातृभाषेतून म्हणजेच होम लँग्वेज झाल्यास त्याचे आकलन अधिक प्रभावी होते. म्हणून इयत्ता 5वी पर्यंत मातृभाषेला प्राधान्य दिले आहेत. हे बघा किती महत्त्वाचे पॉईंट आहे. ओके, आता याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 4
बघा काय दिलेलं आहे, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 म्हणजे NCF 2005 नुसार शिक्षकाची भूमिका काय असावी? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो, सुविधादाता. यालाच इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा, फॅसिलिटेटर. ओके, मग बघूया स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे. तर बघा स्पष्टीकरणामध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे की NCF 2005 नुसार शिक्षक हा केवळ माहिती देणारा नसावा, तर त्याने विद्यार्थ्यांना स्वतःचे ज्ञान स्वतः निर्माण करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करून देणारा सुविधादाता, यालाच फॅसिलिटेटर असावे. हे या ठिकाणी महत्त्वाचे NCF 2005 नुसार आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. ओके, क्लिअर झालं असेल तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा मित्रांनो, प्रश्न काय दिलेला आहे, अल्बर्ट बंडुरा यांच्या सामाजिक शिक्षण म्हणजे सोशल लर्निंग सिद्धांतानुसार मुले प्रामुख्याने कोणत्या प्रक्रियेद्वारे शिकतात? मित्रांनो, या प्रश्नाचा अचूक उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो, निरीक्षण आणि प्रतिमान, ऑब्झर्वेशन अँड मॉडेलिंग. यानुसार अल्बर्ट बंडुरा यांच्या सामाजिक शिक्षण म्हणजे सोशल लर्निंग सिद्धांतानुसार मुले ही प्रामुख्याने या प्रक्रियेद्वारे शिकतात, निरीक्षण आणि प्रतिमान करून, ऑब्झर्वेशन अँड मॉडेलिंग करून शिकतात. ओके, आता यावरची महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा काय दिलेलं आहे, बंडुरा यांच्या मते मुले आपल्या सभोवतालच्या मोठ्या व्यक्तींचे म्हणजे मॉडेल्स निरीक्षण करतात आणि त्यांच्या वर्तनाचे अनुकरण करतात म्हणजे इमिटेशन करून नवीन गोष्टी शिकतात. यालाच सोशल कॉग्निटिव्ह थेअरी असे म्हणतात. क्लिअर झालं? बघा किती महत्त्वाचे या ठिकाणी दिलेलं आहे की अल्बर्ट बंडुरा यांच्यामध्ये मुले आपल्या सभोवतालच्या मोठ्या व्यक्तीचे निरीक्षण करतात आणि त्यांच्या वर्तनाचे अनुकरण करून नवीन गोष्टी शिकतात. यालाच सोशल कॉग्निटिव्ह थेअरी असे म्हणतात. क्लिअर झालं? महत्त्वाचे पॉईंट आहे मित्रांनो. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, प्रश्न क्रमांक 6. बघा काय दिलेला आहे, अनुभवामुळे वर्तनात होणारा तुलनेने कायमस्वरूपी बदल म्हणजेच अध्ययन होय. ही व्याख्या खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? मित्रांनो, या प्रश्नाचा अचूक उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळेल, गेट्स यांच्याशी संबंधित आहे की अनुभवामुळे वर्तनात होणारा जो तुलनेने कायमस्वरूपी बदल आहे त्यालाच आपण अध्ययन असे म्हणतो. ही व्याख्या गेट्स यांनी दिलेली आहे, यांच्याशी संबंधित आहे. क्लिअर झालं? आता यावरची महत्त्वाची पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा काय दिलेलं आहे, AI गेट्स यांनी स्पष्ट केले की शिक्षण म्हणजे लर्निंग म्हणजे केवळ माहिती साठवणे नसून अनुभव आणि प्रशिक्षणाद्वारे वर्तनात झालेला सकारात्मक आणि टिकाऊ बदल आहे. आता तुमचे सर्व पॉईंट क्लिअर झाले असतील तर मित्रांनो आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा प्रश्न क्रमांक 7 काय दिलेला आहे, जर एखादा विद्यार्थी केवळ शाबासकी किंवा बक्षीस मिळवण्यासाठी अभ्यास करत असेल तर तो कोणत्या प्रकारची प्रेरणा आहे, म्हणजे ती जी प्रेरणा आहे ती कोणत्या प्रकारची आहे की विद्यार्थी केवळ शाबासकी आणि बक्षीस मिळवण्यासाठी अभ्यास करत असेल तर मित्रांनो या प्रेरणेला काय म्हणणार तर बाह्य प्रेरणा म्हणणार. त्यालाच एक्सट्रिन्सिक मोटिवेशन असे म्हणत असतो मित्रांनो. ओके, शाबासकी किंवा बक्षीस मिळवण्यासाठी अभ्यास करत असेल तर ती कोणत्या प्रकारची प्रेरणा आहे तर बाह्य प्रेरणा आहे, एक्सट्रिन्सिक मोटिवेशन आहे. ओके, आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे. तर बघा, जेव्हा कृतीचा उद्देश आनंद मिळवणे नसून एखादी बाह्य बक्षीस म्हणजे रिवॉर्ड, टाळ्या किंवा शिक्षा टाळणे हा असतो तेव्हा तिला बाह्य प्रेरणा म्हणजे एक्सट्रिन्सिक मोटिवेशन असे म्हणतात. बघा किती महत्त्वाचे पॉईंट दिलेला आहे. प्रेरणेचे 2 प्रकार पडतात, ते पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 2 कोणते? पहिला प्रकार आहे मित्रांनो आंतरिक प्रेरणा, यालाच इंट्रिन्सिक मोटिवेशन म्हणतो. आणि सेकंड ही जी आपण आता बघितली बाह्य प्रेरणा. हे दोन्ही प्रेरणेवरती आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात मित्रांनो. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी मित्रांनो, तुम्हाला जर दररोज आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलवरती फ्री शिकायचं असेल किंवा फ्री क्लासेस पाहायचे असेल सखोल विश्लेषणासह तर आपल्या इग्नाइट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. दररोज फ्री क्लास आपण या ठिकाणी अपलोड करत असतो दुपारी 3 वाजता. मित्रांनो, TET परीक्षेसाठी जेवढे महत्त्वाचे विषय आहे त्या विषयावरील व्हिडिओज आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी फक्त आपल्या या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. तर आपल्या चॅनलमध्ये प्लेलिस्ट या फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता TET 2025 साठीचे व्हिडिओज आपण त्या ठिकाणी ॲड केलेले आहेत. मग त्या व्हिडिओमध्ये फक्त प्रश्नच नव्हे तर आपण सखोल विश्लेषणसुद्धा केलेले आहेत. 61 व्हिडिओज तुम्हाला त्यामध्ये जाऊन पाहायला मिळणार आहेत. प्लेलिस्ट या फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता मित्रांनो. ओके, सोबतच आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्यामध्ये आपण क्लासेसची लिंक सोबतच मित्रांनो स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट त्या ठिकाणी टाकत असतो. ओके, आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. ओके, चला तर मग बोलूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 8 बघा काय दिलेला आहे. प्रश्न असा आहे मित्रांनो, अब्राहम मास्लो यांच्या गरजांच्या श्रेणीबद्ध आराखड्यात
म्हणजे हायरार्ची ऑफ नीड्स ही त्यांनी गरजांची एक श्रेणीबद्ध आराखडा तयार केलेली आहे. यामध्ये सर्वात उच्च स्तरावरील गरज कोणती? मग काय आहे या प्रश्नाचं उत्तर? तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो स्वसाक्षात्कारी गरजा, याला सेल्फ ॲक्च्युअलायझेशन नीड्स असे इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता बघूया स्पष्टीकरणामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. तर बघा मित्रांनो, मोस्लो यांच्या मते व्यक्ती जेव्हा आपल्यातील सुप्त गुणांचा पूर्ण विकास करते तेव्हा ती सेल्फ ॲक्च्युअलायझेशन म्हणजे आत्मवास्तवीकरण या सर्वोच्च शिखरावर पोहोचते. ओके, पॉईंट क्लिअर झाले असतील तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा नंतरचा प्रश्न काय दिलेला आहे. गणितातील एखादा कठीण नियम शिकवताना शिक्षकांनी आधी अनेक सोपी उदाहरणे दिली आणि त्यानंतर त्यावरून नियम सिद्ध केला, तर ही कोणती पद्धत आहे? बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो उद्गामी पद्धत, यालाच इंडक्टिव्ह मेथड असे इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचं आहे. ओके, उद्गामी पद्धत म्हणजेच गणितातील एखाद्या कठीण नियम शिकवताना शिक्षकांनी आधी अनेक सोपी उदाहरणे दिली आणि त्यानंतर त्यावरून नियम सिद्ध केले, तर ही जी पद्धत आहे ही उद्गामी पद्धत आहे, इंडक्टिव्ह मेथड आहे. ओके, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा काय दिलेलं आहे. आता उद्गामी पद्धत म्हणजे काय, तर लक्षात ठेवू शकता तुम्ही, विशिष्ट उदाहरणांकडून सामान्य नियमाकडे जाणे यालाच उद्गामी पद्धत म्हणतो आपण. ओके, स्पेसिफिक टू जनरल, यालाच SG म्हणून लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, जाण्याच्या प्रक्रियेला इंडक्टिव्ह मेथड असे म्हणतात. ही पद्धत प्राथमिक स्तरावर अतिशय प्रभावी ठरते. ही जी उद्गामी पद्धत आहे ही पद्धत प्राथमिक स्तरावर अतिशय प्रभावी ठरते. मग ह्या पद्धती किती प्रकारच्या आहेत? तर 2 प्रकारची आहे. ओके, ही पद्धत आहे इंडक्टिव्ह मेथड आणि दुसरी आहे मित्रांनो डिडक्टिव्ह मेथड. ती जी मेथड आहे ती अवगामी पद्धत आहे. मग त्या पद्धतीमध्ये नियमाकडून उदाहरणाकडे जातात. ओके, नियमाकडून उदाहरणाकडे म्हणजे रिव्हर्स प्रोसिजर. ठीक आहे, त्याला अवगामी पद्धत, त्याला डिडक्टिव्ह मेथड असे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्या दोन्ही मेथडवरती प्रश्न परीक्षेला येऊ शकतात. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 10. बघा काय दिलेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी विकसित करण्यासाठी शिक्षकांनी कोणत्या प्रकारचा विचार प्रक्रियेला प्रोत्साहन दिले पाहिजे? तर मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो अपसारी विचार, यालाच डायव्हर्जंट थिंकिंग लक्षात ठेवायचं आहे इंग्रजीमध्ये. ओके, मग आता बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे. तर स्पष्टीकरणामध्ये दिले की डायव्हर्जंट थिंकिंग म्हणजे एकाच समस्येवर अनेक नवनवीन आणि भिन्न उपाय, जसे की अनेक प्रकारचे उपाय शोधणे, याला सृजनशीलतेचा एक मूळ आधार आहे असे मानले जातात. हे महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. डायव्हर्जंट थिंकिंग म्हणजे काय, तर एका समस्येवरती अनेक नवनवीन म्हणजे भिन्न उपाय म्हणजे अनेक प्रकारचे उपाय शोधणे, यालाच डायव्हर्जंट थिंकिंग लक्षात ठेवायचं आहे, अपसारी विचार. ओके, मग दुसरा जो प्रकार आहे तो कोणता आहे तर मित्रांनो ते अभिसारी विचार आहे. अभिसारी विचार, याला पण इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता तुम्ही कन्व्हर्जंट थिंकिंग हे दुसरा प्रकार आहे. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट आहे. याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. प्रश्न क्रमांक 11. बघा काय दिलेला आहे. सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे इन्क्लुसिव्ह एज्युकेशन या संकल्पनेचा मुख्य गाभा काय आहे? काय आहे मुख्य गाभा? तर मित्रांनो पर्याय सी मध्ये पाहायला मिळते की सर्व प्रकारच्या बालकांना म्हणजे जसे की सामान्य आणि विशेष गरजा असणारी बालकांना एकाच छताखाली शिकवणे, यालाच सर्वसमावेशक शिक्षण या संकल्पनेचा मुख्य गाभा असे म्हणू शकतो. यालाच इन्क्लुसिव्ह एज्युकेशन असे पण आपण इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता. ओके, आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे. तर इन्क्लुसिव्ह एज्युकेशनमध्ये जात, धर्म, लिंग किंवा शारीरिक अक्षमता विचारात न घेता सर्व विद्यार्थ्यांना समान संधी आणि एकत्र शिक्षण दिले जाते, यालाच इन्क्लुसिव्ह एज्युकेशन म्हणतात. याला सर्व प्रकारच्या बालकांना एकाच छताखाली शिकवणे हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं आन्सर होतं. तुमचे जेवढे डाऊट आहे ते सर्व क्लिअर झाले असतील तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 12. बघा काय दिलेला आहे. प्रश्न असा केलेला आहे की वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक भिन्नता म्हणजे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस लक्षात घेऊन शिक्षकाने काय करावे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय की अध्यापनात वैविध्यपूर्ण पद्धती आणि साधनांचा वापर करावा, हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा, प्रत्येक मुलाची शिकण्याची गती आणि पद्धत ही वेगळी असते, त्यामुळे शिक्षकाने डिफरन्शिएटेड इन्स्ट्रक्शनचा वापर करून सर्वांना सामावून घेतले पाहिजे. ओके, तुमचे पॉईंट क्लिअर झाले असतील तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 13. बघा काय दिलेला आहे. अध्ययन प्रक्रियेत स्मरणशक्ती म्हणजे मेमरी
आणि लक्ष केंद्रित म्हणजे कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी मानवी मेंदूला कोणत्या घटकाचा पुरवठा होणे हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो. पाणी आणि ऑक्सिजन, वॉटर अँड ऑक्सिजन हे सर्वात महत्त्वाचा घटक आहे. ओके, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात क्लिअर करूया. बघा, मानवी मेंदू सुमारे 75% पाण्याने बनलेला असतो. पाण्याची कमतरता म्हणजे डिहायड्रेशन झाल्यास एकाग्रता कमी होते आणि थकवा जाणवतो. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा काय दिलेलं आहे. प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस प्रक्रियेत वनस्पती वातावरणातील कोणता वायू शोषून घेतात आणि कोणता वायू बाहेर सोडतात? मित्रांनो बघा, प्रकाश संश्लेषण सायन्स यावरती प्रश्न विचारलाय. सायन्सवरती प्रश्न आपण घेतलेला आहे. बघा, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेदरम्यान वनस्पती वातावरणातील कोणता वायू शोषून घेतो आणि कोणता वायू बाहेर सोडतो? तर मित्रांनो, या प्रश्नाचा अचूक उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय की कार्बन डायऑक्साईड हे वातावरणातील वायू शोषून घेतो आणि ऑक्सिजन हे जे वायू आहे हे बाहेर सोडतो. म्हणजे पर्याय बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, कार्बन डायऑक्साईड शोषतात आणि ऑक्सिजन हे सोडतात. ओके, मग जे आपण मनुष्य आहे ते मित्रांनो ऑक्सिजन हे शोषतात आणि कार्बन डायऑक्साईड हे बाहेर सोडतात. हे या ठिकाणी प्रक्रिया आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे. तर प्रकाश संश्लेषणात वनस्पती सौर ऊर्जेचा वापर करून कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 आणि पाणी यांच्या साह्याने अन्न तयार करतात व उपउत्पादन म्हणून ऑक्सिजन हे हवेत सोडतात. ऑक्सिजन म्हणजे O2 हे हवेत सोडतात. क्लिअर झालं? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचा आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 15 बघायचा आपल्याला. बघा काय दिलेलं आहे. मुले मैदानावर खेळत आहेत या वाक्यातील मैदानावर हे शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारचा बोध करून देतो? मराठी व्याकरणावरचा प्रश्न आहे मित्रांनो. काय आहे मग या प्रश्नाचं उत्तर? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो, स्थळ, लोकेशन किंवा स्पेस. ओके, कोणत्या शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारच्या शब्दयोगी अव्ययाचा वापर केलाय? तर स्थळ, लोकेशन, स्पेस. ओके, याच्यामध्ये बघू शकता तुम्ही वर हे शब्दयोगी अव्यय, स्थळ हे काय करते? या प्रकारचा बोध करते मित्रांनो. ओके, आता स्पष्टीकरणामध्ये आपले डाऊट क्लिअर करू. बघा काय दिलेलं आहे. तर मैदानावर हे क्रिया कुठे घडत आहेत हे दर्शवते म्हणून ते स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय किंवा शब्दयोगी अव्यय आहे. मित्रांनो, महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. क्लिअर झालं? याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 16 बघायचा आपल्याला. भाषा शिक्षणात श्रवण म्हणजे लिसनिंग आणि भाषण म्हणजे स्पीकिंग या कौशल्याचा विकास करण्यासाठी सर्वात प्रभावी उपक्रम कोणता? मित्रांनो, भाषा शिक्षणामध्ये श्रवण आणि भाषण या कौशल्याचा विकास करण्यासाठी सर्वात प्रभावी उपक्रम कोणता आहे? तर या प्रश्नाचा अचूक उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो, गटचर्चा आणि भूमिका पालन, यालाच रोल प्ले असं म्हणतो आपण. ओके, आता स्पष्टीकरणात बघूया काय दिलेलं आहे. तर बघा, स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे की जेव्हा मुले एकमेकांशी संवाद साधतात किंवा नाटक रोल प्ले करतात तेव्हा त्यांची ऐकण्याची आणि बोलण्याची नैसर्गिक क्षमता ही जलद विकसित होते. क्लिअर झालं? महत्त्वाचे पॉईंट आहे. बघूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 17 आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. बघा, लॉरेन्स कोहलबर्ग यांच्या मते मुलांमध्ये नैतिकता म्हणजे मोलॅरिटी विकसित करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? मित्रांनो, या प्रश्नाचा अचूक उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय, नैतिक प्रश्नांवर चर्चा घडवून आणणे म्हणजे मॉरल डिलेमाज. ओके, आता स्पष्टीकरणामध्ये बघायचं आपल्याला काय दिलेलं आहे. तर बघा, कोहलबर्ग यांच्या मते जेव्हा मुले काय योग्य आणि काय अयोग्य यावर चर्चा करतात तेव्हा त्यांचा तर्कसंगत नैतिक विकास होतो. हे महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 18 बघा काय दिलेला आहे. बालकांच्या सामाजिकरणाची म्हणजे सोशलायझेशनची पहिली आणि सर्वात महत्त्वाची संस्था कोणती? मित्रांनो, सोपा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो, फॅमिली, कुटुंब. हे बालकाच्या सामाजिकरणाची पहिली आणि सर्वात महत्त्वाची संस्था आहे. ओके, स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे. तर मुलं सर्वात आधी आपल्या कुटुंबात भाषा, चालीरीती आणि मूल्ये शिकतात म्हणून कुटुंबाला सामाजिकरणाची प्राथमिक माध्यम हे मानले जाते. ओके, मुलांची सामाजिकरणाची प्राथमिक माध्यम कोणते आहे? तर मित्रांनो, फॅमिली आहे. ओके, कुटुंब आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 19 बघा काय दिलेला आहे. एखाद्या विद्यार्थ्याला वाचनाची सवय लावण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या तत्वाचा वापर करणे हे सर्वाधिक योग्य ठरेल? मित्रांनो, एखाद्या विद्यार्थ्याला जर वाचनाची सवय लावायची असेल तर शिक्षकाने कोणत्या तत्वाचा वापर करायला पाहिजे? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो, वाचनाच्या कृतीची वारंवार पुनरावृत्ती म्हणजे रिपिटेशन आणि सराव करून घेणे.
ठीक आहे. आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे. सवय म्हणजे हॅबिट ही सरावातून निर्माण होते. जेव्हा एखादी गोष्ट वारंवार केली जाते तेव्हा ती मेंदूमध्ये दृढ होते. ओके. जेव्हा एखादी सवय ही सरावातून निर्माण होते तेव्हा एखादी गोष्ट वारंवार केली जाते तेव्हा ती मेंदूमध्ये कशी होते तर दृढ होते. हे महत्त्वाचे पॉईंट आहे. ओके. आता पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. बघा काय दिलेला आहे. अहंकारी विचार म्हणजे इगोसेंट्रिक थिंकिंग हा प्रामुख्याने जीन पियाजे यांच्या कोणत्या विकास अवस्थेत दिसून येते? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळते. पूर्व संक्रियात्मक अवस्था, यालाच इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचं आहे प्री ऑपरेशनल स्टेज. या अवस्थेमध्ये अहंकारी विचार म्हणजे इगोसेंट्रिक थिंकिंग ही प्रामुख्याने जीन पियाजे यांच्या विकास अवस्थेत दिसून येते मित्रांनो. ठीक आहे. यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया. बघा काय दिलेलं आहे. 2 ते 7 वर्ष वयोगटातील मुले प्री ऑपरेशनल असा विचार करतात की जग त्यांच्या दृष्टिकोनातून फिरते आणि दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घेतात त्यांना अडचण येते. यालाच इगोसेंट्रिझम असे म्हणतात. इगोसेंट्रिझम म्हणजे काय लक्षात ठेवा मित्रांनो, की दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घेण्यात त्यांना अडचण येते, याला इगोसेंट्रिझम म्हणायचं आहे. असं या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट आपल्याला दिलेले आहेत. ओके. 2 ते 7 वर्ष वयोगटातील मुले प्री ऑपरेशनल असा विचार करतात की जग त्यांच्याच दृष्टिकोनातून फिरते आणि दुसऱ्याचा दृष्टी समजून घेण्यात त्यांना अडचण येते, यालाच इगोसेंट्रिझम असे म्हणतात. महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. अशा पद्धतीने आपल्याला दररोज CDP म्हणजे मानसशास्त्र या विषयावरील PYQs पाहायला मिळणार आहेत, ते पण सखोल विश्लेषणासह. आणि मित्रांनो, महत्त्वाचे पॉईंट कन्सेप्टनुसार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. आपण मानसशास्त्र या विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम सुद्धा या ठिकाणी अपलोड करणार आहोत. इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाते. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. अशाच पद्धतीने दररोज आपल्याला या यूट्यूब चॅनलवरती शिकायला मिळणार आहेत. ओके. टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाले नसाल तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. मित्रांनो, भेटूया समोरच्या सेशनमध्ये. आजच्या या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.